हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्वराज रेसिपीज. आज आपण गव्हाची कुरडई बनवणार आहोत. याच्या आधी मी रव्याची कुरडई कशी बनवायची ते सांगितलेले आहे. त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर इथे मी हा लोकवान गहू घेतलेला आहे. तुम्ही कोणताही गहू घेऊ शकता. हा 1 किलो आहे वजनी. मी तुम्हाला 1 किलो गव्हाचीच कुरडई कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी हा गहू आपण एका उभ्या डब्यामध्ये काढून घेऊयात. मी हा असा एका उभ्या डब्यामध्ये गहू काढून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला गहू भिजवण्यापासून ते त्याची कुरडई घालेपर्यंत, ती कुरडई वाळवून तळेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ शूट करणार आहे. तर तुम्ही प्रत्येक स्टेप नीट फॉलो केली तर तुमची कुरडईसुद्धा परफेक्ट होईल. तर सगळ्यात आधी आता हा गहू मी धुवून घेतो आहे. मी हा गहू आता धुवून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये मी पाणी ओतून ह्याला भिजत घालणार आहे. पाणी बरोबर पूर्ण डबाभर घ्यायचं, म्हणजे गहू संपूर्ण आणि चांगला बुडतो आणि भिजला जातो व्यवस्थित. आता ह्याचं झाकण लावून आपण ह्याला उन्हामध्ये ठेवायचं. तुमच्या घरामध्ये जेवढ्या वेळ ऊन येत असेल तेवढ्या वेळ उन्हामध्ये ठेवा. मी तर आता हा डब्बा टेरेसवर ठेवणार आहे, म्हणजे थोडक्यात दिवसभर ठेवणार आहे. जर कमी ऊन येत असेल तुमच्या घरात तर 4 दिवस भिजवायचा गहू. जर कडकडीत ऊन रोज येत असेल तर दिवसभर मी तर म्हणतो उन्हामध्ये ठेवा. 3 दिवसामध्ये गहू संपूर्ण भिजतो. 4थ्या दिवशी चीक काढायचा. आणि जर येत नसेल ऊन व्यवस्थित, थोडा वेळ येत असेल तर 4 दिवस भिजू द्यात, 5व्या दिवशी चीक काढा. हा डब्बा मी असा टेरेसवर ठेवणार आहे आता पुढचे 3 दिवस. 3ऱ्या दिवशी गहू धुवायचा आणि 4थ्या दिवशी मग आपण त्याचा चीक काढणार आहोत. तर इथे आपला पहिला टास्क पूर्ण झालेला आहे. आपण गहू भिजत घातलेला आहे. हा आपला पहिला टास्क होता. आता बाकीचे टास्कसुद्धा मी असेच शूट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर आज दुसरा दिवस आहे. पाहू शकता हे आंबलेलं पाणी आता मी उपसणार आहे आणि गहू धुवून परत ह्याच्यामध्ये दुसरं पाणी भरणार आहे. मी त्यातलं पाणी काढून दुसरं ताजं पाणी भरलेलं आहे. आता परत झाकण लावून ठेवून देणार आहे उन्हामध्ये डब्बा. आणि आता उद्या परत 3ऱ्या दिवशी असंच करायचं. आज 3रा दिवस आहे. पाहू शकता गहू बऱ्यापैकी आंबलेला आहे. हे पाणी मी उपसणार आहे आणि परत दुसरं पाणी भरून आज दिवसभर ठेवणार आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता गहू आपला बऱ्यापैकी फुटतो आहे. हे बघा, चीक त्यातनं बाहेर येतो आहे. तर मी ह्याला आज दिवसभर ठेवणार आहे आणि संध्याकाळी ह्याचा चीक काढणार आहे. 3रा दिवस आहे आज. 3ऱ्या दिवशी दिवसभर ठेवणार आणि चीक काढणार संध्याकाळी. तर मी ह्यामध्ये पाणी ओतून भरून ठेवतो आहे. आता हा दिवसभर मी असाच ठेवणार आहे आणि संध्याकाळी ऊन उतरल्यावरती याचा चीक काढणार आहे. चीक नेहमी ना सकाळी सकाळी काढायचा, नाहीतर ऊन उतरल्यावर काढायचा. कधीही दुपारच्या उन्हात काढायचा नाही. आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हा गहू मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पाहू शकता किती छान भिजला आहे. दाबलं की त्यातून चीक येतो. हे बघा. आता काय करायचं, आपल्याला हा गहू आहे ना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता मी हे गहू याच्यामध्ये टाकणार आहे. खूप नाही टाकायचा, थोडा थोडाच घ्यायचा आहे. मी आता ह्यामध्ये एक अर्धा ग्लासभर पाणी ओतणार आहे आणि हा मिक्सरला फक्त फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे खूप पेस्ट नाही करायची, रवाळ वाटायचं आहे. पल्स केलं तरी चालेल. हे पहा, असं फक्त क्रश करून घेतलं. आता इथे मी चाळण ठेवली आहे पातेल्यावर. त्या चाळणीवरती हे ओतणार आहे आणि ह्याला ड्रेन करून घ्यायचं आहे. पूर्ण यातला चीक काढून घ्यायचा आहे.
हे पहा असं पिळून घ्यायचं आहे संपूर्ण. आता मी असंच आहे ना सगळ्या गव्हाचं करून घेणार आहे. हे पहा असं ते संपूर्ण चिक नाही, असं ह्याच्यात पाण्याचं प्रमाण पण आहे. पण मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो, तोपर्यंत मी उरलेल्या सगळ्या गव्हाचं असंच करून घेणार आहे. हे पहा मी सगळं असं चिक काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जरी काढला असेल तरी ह्याच्यामध्ये चिक आहे. तर काय करायचं, ह्याच्यामध्ये ना असं मीठ घ्यायचं, मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं. मिठाने चिक बाहेर येतो. मी अजून 1-2 ग्लास पाणी ओतले आणि हे असंच हाताने चुरायचं आहे बघा. मी असं चुरून मग असं सांगितलं तसं असं पिळून घ्यायचं. मी असं 2 वेळा रिपीट करणार आहे. आता आता चौथ्यातला हा चिक काढलेला आहे. आता परत मी हा वाला ह्या चाळणीतून ओतून घेणार आहे. आणि आता ह्या चौथ्यामध्ये परत मी पाणी टाकणार आहे. मीठ नाही टाकायचं सेकंड टाइम. पाणी टाकून परत अजून 1 वेळा असं चुरून घेऊन त्याच पद्धतीने करून घेणार आहे. दोन 3 वेळा केलं ना की निघतोच. आता हे सेकंड टाइम आहे माझा. आता हा 3rd टाइम आहे, लास्ट टाइम आहे हा. तुम्ही पाहू शकता आता एवढा नाही निघत आहे. हे बघा परत मी तसंच करून घेणार आहे. हे पहा आता ह्याच्यामध्ये काय शिल्लक नाही आहे. आता हे जे तुम्ही हे वाळवून पापड्या करू शकता, नाही तर हे फेकून दिलं तरी चालेल. हे पहा मी इथे एका टपाला आहे ना सुती कापड आहे ना असं लावून घेतलेलं आहे. आता हे दोन्ही जे काढलेलं आहे, आता हे आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत. जेणेकरून काय गव्हाचे कण वगैरे असतील तर ते वरतीच अडकतील. का गाळल्यानंतर हे जे असतं ना हे काढून टाकायचं. दुसरं होतं गो. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी सगळा चिक असा वस्त्रगाळ करून घेतलेला आहे. आता हे रात्रभर मी असंच ठेवणार आहे, म्हणजे चिक खाली सेट होतो आणि वरती पाणी राहतं. तर हे न हलवता असंच एका कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि सकाळी ह्याच्यावरचं पाणी काढून घेणार आहे. आता समजा टपावरती काय झाकण नसतं, त्यामुळे असंच एखादी ओढणी घ्यायची दुसरी आणि ती त्याच्यावरती व्यवस्थित अशी गाठ मारून झाकून ठेवायची. पातेलं घेतलं तर त्याच्यावरती व्यवस्थित झाकण ठेवा. डब्बा असेल तर उत्तमच, डब्याचं झाकणच डब्याला लावायचं. आता मी असंच रात्रभर ठेवून देणार आहे एका कोपऱ्यामध्ये. हे पहा आपला चिक छान खाली सेट झालेला आहे. मी जमल तेवढं पाणी ना असं वरवरचं ग्लासने एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. जमेल तेवढं असं ग्लासने वरवरचं काढून घ्यायचं आणि नंतर मग जेव्हा कमी पाणी उरेल हळू उचलायचा टप, फक्त असा आडवा करायचा. खालचा चीक जो आहे ना तो डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. चीक जास्त जाऊन देऊ नका किंवा पाणी पण त्यामध्ये जास्त ठेवू नका.
हे पहा मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता ह्यात जो आहे हा संपूर्ण एका पांढरा शुभ्र चिक आहे. आता हा आहे ना असा चमच्याच्या साहाय्याने ना आधी सुट्टा करून घ्यायचा. हे पहा मी एका पातेल्यामध्ये चीक काढून घेतलेला आहे. आता ह्या पातेल्याच्या या किनारीपर्यंत चीक आहे, म्हणजे एवढंच पाणी घ्यायचं. म्हणजे तुमचा जेवढा चीक असेल ना तेवढंच पाणी घ्यायचं. त्यामुळे एका पातेल्याने किंवा तुमच्याकडे जे काय मापायला असेल त्याने मापून घ्या. चीक आणि पाणी समान घ्यायचं. हे पहा जेवढा चीक होता तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. आता मी पातेलं विसळून घेतलेलं नाही घेतलं तरी चालतं, तुम्हाला पाहिजे असेल तर विसळून घ्या. आता इथे मी एक जाडबुडाचं पातेलं तापवत ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये पाणी घालून ह्याला आपण एक छानपैकी उकळी आणणार आहोत. पाण्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पाणी पटकन उकळतं. हे पहा आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता मी ह्यामध्ये 1 टेबलस्पून 1-1.5 टेबलस्पून मीठ घालतोय. हलवून घ्यायचं. आता मी गॅस मीडियम केलेला आहे. आता एका हाताने ओतायचा आणि हळूहळू ओतायचा आणि दुसऱ्या हाताने हलवायचा. ह्याच्यामध्ये बिलकुल गाठी होऊन द्यायच्या नाही. अशा यामध्ये गाठी होतात, या सगळ्या गाठी मोडायच्या. हे पहा आता ह्याला असंच गाठी मोडायच्या सगळ्या. असंच करत सगळ्या ह्याच्या गाठी मोडून घ्यायच्या. हे पहा मी ह्यातल्या सगळ्या गाठी मोडलेल्या आहेत. असं लाटण्याच्या सहाय्याने असं हलवायचं म्हणजे गाठी जवळजवळ सगळ्या मोडल्या जातात. तळापासून हलवा. गॅस शक्यतो मीडियम ठेवा. आता खाली लागायची शक्यता असते. हे लाटण्याचं असं पाण्यात हात बुडवून काढायचं. आणि आता असं पाण्यामध्ये हात बुडवून हे थोडंसं असं करायचं प्लेन. आणि एक ना अर्धा तास झाकून ठेवणार आहे, पण मध्ये मध्ये 5-5 मिनिटांनी ना ह्याला हलवायचं. पूर्णपणे झाकून ठेवू नका. 5-5 मिनिटांनी झाकण काढून हलवा. हे पहा आपलं चिक आता शिजत आलेलं. 5 मिनटं लागतील आता फक्त. 5 मिनटं असंच ठेवणार आहे. जोपर्यंत चिक शिजतोय तोपर्यंत हे मस्त मी खाणार आहे. हे पहा थोडासा चिक घ्यायचा, त्यामध्ये दूध, तूप आणि साखर
घालायची आणि मिक्स करून खायचं, मस्त लागतं. तुम्ही सुद्धा ट्राय करा कुरडई केल्यावर. हे पहा, आपला चीक आता संपूर्ण शिजलेला आहे. चीक शिजलेला कसा ओळखायचा हे बघा. ही जी टोकं असतात ना, ही टोकं तशीच उभी राहतात बघा. हे बघा. अजून एक मेथड आहे, थोडासा घ्यायचा हातावरती, त्याची गोळी होती का बघायची. हे बघा, गोळी होती त्याची, याचा अर्थ चीक शिजला. अजून एक उपाय, हा चमचा असा आहे ना उभा करायचा, तो जर पडला नाही तर चीक शिजलेला आहे, तो तसाच उभा राहतो. आता आपण याची कुरडई घालूया. कुरडई घालताना जेवढं सोऱ्यात भरायचं आणि झाकण गार होऊन द्यायचं नाही, झाकण ठेवायचं. हे पहा, असा घ्यायचा चीक आणि तो सोऱ्यात भरायचा. आणि आता ह्याची कुरडई घालून दाखवणार आहे. हे पहा, जास्ती नाही, 2 वेळे घालायचे फक्त. हे बघा किती मस्त होती आहे. हे बघा आपल्या कुरडया अशाच प्रकारे आता मी सगळ्या घालून घेणार आहे. हे पहा, मी ते सगळ्या कुरडया घालून घेतलेल्या आहेत. एवढ्या 1 किलोच्या प्रमाणात बरोबर 50 कुरडया होतात. हे पहा, कुरडई किती मस्त झालेली आहे. आता मी ह्या कुरड्या 2 दिवस मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. हे पहा, मी 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत कुरड्या. मी पाहू शकता किती छान झाली आहे. हे पहा, तारसुद्धा अति पातळ आणि एकसारखी आलेली आहे, कुठे दाबले गेलेले नाही आहे किंवा तार कुठे बसलेली नाही आहे. हे पहा, आता मी तुम्हाला तळून दाखवतो. हे पहा, अगदी चौपट फुलते आपली कुरडई. अजून एक तळून दाखवतो. तर तेल जास्त तापले म्हणून करपली वाटतं. करपली म्हणजे लाल झाली थोडीशी. मी 2 मिनिटांनी अजून एक तळून दाखवतो. हे पहा, आपली चौपट फुलणारी कुरडई इथे तयार आहे. आता हे जे वाळलेल्या कुरडया आहेत हे तुम्ही वर्षभर वापरू शकता. फक्त एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये ठेवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Like, share and subscribe to my channel.